नमस्कार, मी निरंजन इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नरेंद्र मोदी आपले अमानवी पंतप्रधान हे आता नुकतेच अमेरिकेला जाऊन आले आणि अमेरिकेमध्ये कशी म्हणजे भारताची हास्यास्पद स्थिती झाली हे तिथं आलेल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. पत्रकारांनी प्रश्न काय विचारला, हे स्वतःला आम्ही वसुधैव कुटुंबकम विश्वालाच घर मानतो आणि त्याहून अत्यंत गंभीर म्हणजे गौतम अदानीच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराची दाखल झालेली न्यूयॉर्कमधली केस हे व्यक्तिगत विषय आहे, असं निर्लज्जपणाने नरेंद्र मोदी त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलले. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये दुसरा एक प्रश्न बांगलादेशाच्या बद्दल विचारला गेला. आता बांगलादेशाच्या बद्दल विचारला गेल्यानंतर तो प्रश्न विचारणाऱ्या माणसांनी प्रश्न पत्रकारांनी विचारलेला संपून झाल्यानंतर यांना काही कळलंच नव्हतं. म्हणजे त्यांनी काय प्रश्न विचारलाय हेही कळलं नव्हतं. That's your question, but I'll answer it. I agree with you. Yeah, gross incompetence. अत्यंत अडाणी असा या देशाला पंतप्रधान मिळालेला आहे. अत्यंत अडाणी आणि लाज वाटते. म्हणजे या देशाचा एकही पंतप्रधान आतापर्यंत हा अशा पद्धतीने अत्यंत अशिक्षित अडाणी अशा निर्बुद्ध अशा प्रकारचा नव्हता. देवेगौडांना सुद्धा इंग्रजी यायचं. देवेगौडा सुद्धा इंग्लिशमध्ये बोलायचे. पण नरेंद्र मोदी हा अमानवी पंतप्रधान, याला इंग्लिश कळत नाही. त्यामुळे त्यांनी काय प्रश्न विचारला याच्यावरती प्रश्नच कळलेला नसल्यामुळे हे भांबावल्यासारखे, म्हणजे आपण ते बस स्टँडवरती बस चुकलेली माणसं पाहतो ना, की धावत धावत बस स्टँडवर आले आणि बस चुकली, तर बस चुकल्यासारखा चेहरा करून हे इकडे तिकडे बघत राहिले. शेवटी डोनाल्ड ट्रम्प हसायला लागले आणि म्हटले की या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आणि मग त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता या सगळ्यामध्ये हे सगळं घडत असताना ज्या गोष्टी केल्या गेल्या, भक्त संप्रदायाला एकदम ऑर्गॅझम आला होता की डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींसाठी खुर्ची ओढली आणि त्याच्यावरून पोस्ट ट्विटरवरती आणि फेसबुकवरती सुरू झाल्या होत्या. पण मग यावेळेला ते सगळे इतर फोटो आले की यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कसं वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांसाठी खुर्ची ओढून दिलेली आहे आणि हा एक इंटरनॅशनल प्रोटोकॉलचा भाग आहे. ज्या इंटरनॅशनल प्रोटोकॉलची अक्कल सुद्धा या अमानवी पंतप्रधानाला नाहीये. आपण एक व्हिडिओ बघितला होता, त्यात मॅक्रॉन हे सगळ्यांना भेटायला येत असताना हे खाली बसलेले आहेत, ते सगळ्यांची शेकहँड करून पुढे निघून गेले, पुढच्यांची शेकहँड करत राहिले. शेकहँड करायचं असेल तर उठून उभं राहावं लागतं. इतकी किमान प्रोटोकॉलची अक्कल सुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानाला नाही. किमान अक्कल. आणि दुसऱ्याचं ऐकायचं नाही. त्यामुळे प्रोटोकॉल ऑफिसरनी काही सांगितलं तरी हे ऐकून घेण्याची यांची प्रवृत्ती नाही. त्यामुळे त्यांनी ते ऐकलं नाही. आता गौतम अदानीला वाचवण्यासाठी या नरेंद्र मोदींनी अमेरिकेबरोबर जे करार केले त्याचं गांभीर्य लक्षात घ्या. $250 बिलियन डॉलरची रक्कम अमेरिकेतल्या नागरिकांकडून गोळा केली आणि त्या गोळा केलेल्या रकमेचा वापर कुठेतरी लाच देण्यासाठी केला. हा गौतम अदानीच्या विरोधामध्ये असलेला आरोप, न्यूयॉर्कच्या न्यायालयामध्ये दाखल केलेला आरोप आणि त्यासाठी त्याच्या विरोधात निघालेलं अरेस्ट वॉरंट, या $250 मिलियन भानगडीमध्ये गौतम अदानीला वाचवण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदींनी काय काय केलंय. 100 F-35 विमानांचा करार. आता लक्षात घ्या, त्याचे डिटेल्स ज्या वेळेला लक्षात समोर यायला लागले, F-35 विमानं 100 विमानं घेणार. त्यातलं एक विमानाची किंमत आहे, म्हणजे F-35A हे एक त्याचं मॉडेल आहे, ज्याची किंमत आहे $82 दशलक्ष, $82.5 मिलियन ही त्याची किंमत आहे. F-35B ची किंमत आहे $109.20 मिलियन, $109.20 दशलक्ष. आणि F-35C ची किंमत आहे $102 दशलक्ष. याच्या व्यतिरिक्त प्रिडेटर ड्रोन हे भारत विकत घेणार. त्याची प्रत्येकाची किंमत असणार आहे $100 दशलक्ष. हे भारताला परवडणार आहे का? म्हणजे आपण असं जर समजलं की एअरफोर्सला येणाऱ्या 5 वर्षांसाठी दरवर्षी समजा 2 स्क्वाड्रन 24 विमानं फक्त घ्यायची असतील तर भारत सरकारला दरवर्षी $2 अब्ज एवढा खर्च येईल. $2 अब्ज फक्त F-35 24 विमानं दरवर्षी घेण्यासाठी एवढा मोठा खर्च येईल. आणि याच्यामध्ये गृहीत आपण हे धरतोय की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये किमती स्थिर असतील, त्या दरवर्षी वाढणार आहेत, यात काहीच शंका नाही. त्यामुळे खरं तर 24 पण नाही, 20 विमानं जर विकत घ्यायची असतील तर $2 अब्ज इतका प्रचंड मोठा खर्च येणार आहे. याशिवाय
या घेतलेल्या F-35 विमानांचं एअरफोर्स बरोबरचं इंटिग्रेशन, त्याचं ट्रेनिंग पायलट्सला, त्याचा मेंटेनन्स, या सगळ्यामुळे 25 ते 30% खर्च वाढणारच आहे. त्याच्याबद्दलची काही अजूनपर्यंत चर्चा नाही. 100 ड्रोन्स म्हणजे 500 ड्रोन्स यांना घ्यायचे होते. 100 ड्रोन्सचा समजा करार केला, ही दरवर्षी 20 या रेटनी जरी 5 वर्षांसाठी येणार असले आणि किंमत वाढणार नाही असं गृहीत धरून, तर ड्रोनसाठी दर वर्षाला $2 अब्ज खर्च. म्हणजे $10 अब्ज किमान खर्च हा F-35 विमानं घेण्यासाठी, $10 अब्ज खर्च ड्रोन्स विकत घेण्यासाठी, हा याच्यामधला एक भाग असेल. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक करार आपल्या भारत सरकारच्या म्हणजे इंडियन एअर फोर्सच्या किंवा HALनी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीनी भारताचं स्वतःचं तेजस हे एक फायटर प्लेन तयार केलं. तर या फायटर प्लेनसाठी जनरल इलेक्ट्रिक कंपनीची GE404 आणि 414 ही इंजिन्स या विमानांसाठी आवश्यक आहेत. मार्क 1 आणि मार्क 2 या 2 मॉडेलसाठी. आणि ही इंजिन्स विकत घेण्याचा पण भारत सरकारने करार केलाय. याच्या व्यतिरिक्त स्ट्रायकर एपीसीज म्हणजे जी चिलखती वाहनं, या प्रत्येक चिलखती वाहनाची किंमत $5 मिलियन पेक्षा जास्त आहे. $5 दशलक्ष पेक्षा जास्त याची किंमत आहे. आणि ही भारताकडे आत्ता ऑलरेडी आहेत रशियाकडून घेतलेली. तर ही चिलखती वाहनं रशियाची बदलून टाकण्यासाठी म्हणून जर का भारताने दरवर्षी 100 वाहनं बदलली तर $500 दशलक्ष एवढा खर्च येणार. यात तेजसची जी इंजिन्स वगळता ती घ्यायला पाहिजेत, कारण आपलं स्वतःचं ते बनवलेलं एअरफोर्सचं प्लेन आहे. पण तेजससाठीची जी इंजिन्स जरी वगळली जनरल इलेक्ट्रिकची, तरी सुद्धा दरवर्षी भारत सरकारला दरवर्षीचा बोजा हा साधारण 5 लाख कोटी रुपयाचा येणार आहे. 5 लाख कोटी रुपये दरवर्षी. येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 25 लाख कोटी रुपये. कशासाठी भारत हा खर्च करतोय? गौतम अदानीच्या $250 दशलक्ष भ्रष्टाचाराचा लाचार झालेला आहे. ज्या F-35 विमानांना एलॉन मस्क हा डोनाल्ड ट्रम्पचा उजवा हात असलेला माणूस हा कचरा आहे असं म्हटला. म्हणजे F-35 विमानं ही टेक्नॉलॉजी म्हणून कचरा आहेत असं जो एलॉन मस्क म्हणाला, त्यांनी ट्विट केलं त्याबद्दल. ती कचरा म्हटलेली एलॉन मस्कनी म्हटलेली F-35 विमानं भारत सरकार खर्च करणार आणि त्याच्यासाठी भारत सरकार 5 वर्षामध्ये 25 लाख कोटी रुपये खर्च करणार. 25 लाख कोटी. ही F-35 विमानं भारताने ज्यावेळेला राफेल घ्यायचं ठरवलं UPA सरकारच्या काळामध्ये, त्यावेळेला ही F-35 विमानं इंडियन एअरफोर्सनी नाकारली होती. त्याऐवजी राफेलला पसंती दिलेली होती. आणि त्यावेळेला भारत राफेल म्हणजे फ्रान्सकडून 136 राफेल विमानं विकत घेणार होता. त्यापेक्षा जास्त किमतीमध्ये नरेंद्र मोदींनी 36 राफेल विकत घेतली. 136च्या ऐवजी 36 फक्त. आणि मग आता एअरफोर्सला जी गरज भागत नाहीये, त्यासाठी म्हणून ही F-35 विमानं जी एअरफोर्सनी ऍक्च्युली नाकारली होती, ती घेतली होती. ती आता भारत सरकारने घेण्याचा करार केलाय या डोनाल्ड ट्रम्प बरोबर. 2025-26चं जे बजेट काळामध्ये मांडलं गेलं, याच्यामध्ये भारत सरकारच्या महसुलाचा जवळजवळ 100% खर्च हा फक्त व्याजावर होतोय. म्हणजे जेवढे पैसे येतात त्याच्यातले 100% रक्कम सगळेच्या सगळे व्याज फेडण्यावरती खर्च केले जात आहेत. आणि ही किती गंभीर बाब आहे. आता कुठलाही सप्लायर म्हणजे भारत सरकारला सप्लाय करणारा कुठलाही सप्लायर, मग ते लॉकहीड मार्टिन हे F-35 येणार असो, लॉकहीड मार्टिन ही कंपनी आहे जी F-35 विमानं बनवते. ही लॉकहीड मार्टिन असो नाही तर राफेल असो, कोणीही त्याची ही फायटर प्लेन्स किंवा त्याचे स्पेअर पार्ट्स हे काय क्रेडिटवर देणार नाहीये. यापूर्वीचे आपले संबंध रशिया बरोबरचे वेगळे होते, त्यात ते मिळत होते. आता हे रशिया बरोबरचे संबंध कसे खराब करतोय भारत. 75 वर्षाचा मित्र असलेल्या रशिया बरोबर. आणि सर्वात महत्वाचं, क्रेडिटवर नसल्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये तरतूद असायला हवी ना या रकमेची. आता या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये, अर्थसंकल्पामध्ये त्या निर्दयी सीतारामननी या 25 दशलक्ष डॉलरची तरतूदच केलेली नाही. 25 लाख कोटी रुपयाची तरतूदच केलेली नसताना हे करार करून आले. म्हणजे 100 F-35 विमानं आणि ही जी 36 राफेल जी आहे, याच्याने तुम्ही टू फ्रंटवरची बॉर्डर लढू शकता का युद्ध?
जे चीनबरोबर आणि पाकिस्तानबरोबर समजा एका वेळी करायचं झालं, तर ते पुरणार आहेत का? हे पुरूच शकत नाही. तरीही अशा पद्धतीची एक गोष्ट केली जाते. आता महत्त्वाचा भाग याच्यात बघण्यासारखा आहे, की F-35 च्या तुलनेत भारताला आणखीन कुठला पर्याय होता? तर रशियाच्या सुखोई 57, सुखोई 57, Su-57 असं त्याला म्हटलं जातं. तर F-35 च्या तुलनेमध्ये रशियाकडून सुखोई 57 कारण भारत सुखोई 29, सुखोई 30 ही सगळी विमानं ऑलरेडी वापरतोय. त्याचा मेंटेनन्स भारत करतोय. कारण भारताला याची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलेली आहे. अमेरिका F-35 ची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार नाहीये. आणि सुखोईची टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर झालेली आहे. त्यामुळे सुखोई 57 घेणं हे जास्त सुलभ होतं. जास्त सोयीचं होतं, जास्त दूरदर्शी होतं. पण अमेरिकेकडून भारत F-35 विमानं मगाशी जशा किमती सांगितल्या, की साधारणतः 80 ते 90 दशलक्ष डॉलर या किमतीला विकत घेत आहे. या F-35 विमानांचा स्पीड हा किती आहे? तर तो मॅक 1.6 आहे. म्हणजे आवाजाचा जो स्पीड ऑफ साउंड आहे, त्या आवाजाच्या वेगाच्या साधारण 1.6 टाईम इतक्या वेगाने हे विमान उडतं आणि हे किती जास्तीत जास्त अंतरापर्यंत उडू शकतं? तर 2000 किलोमीटर अंतरापर्यंत F-35 विमान हे उडू शकतं. त्याला रिफ्युएलिंगची गरज त्या दरम्यान पडत नाही. याची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होणार नाही हा त्यातला आणखीन एक भाग. आता रशिया ऑफर करत असलेलं सुखोई 57 हे 5th जनरेशन जगातलं आत्ता असलेलं लेटेस्ट अवेलेबल टेक्नॉलॉजीचं स्टिल्थ विमान आहे, फायटर प्लेन आहे. त्याची किंमत या F-35 ची किंमत मिनिमम $80 मिलियन आणि सुखोई 57 ची किंमत $35 मिलियन. म्हणजे सुखोई 57 च्या दुपटीपेक्षा जास्त किमतीला भारत आता हे F-35 घ्यायला निघालाय. सुखोई 57 चा स्पीड किती आहे, वेग किती आहे उडण्याचा? तर तो मॅक 2 आहे. म्हणजे आवाजाच्या वेगाच्या दुप्पट वेगाने सुखोई 57 हे उडू शकतं. जे या F-35 पेक्षा हा वेग जास्त आहे. त्याचा 1.6 आहे, याचा मॅक 2 आहे. तो मॅक 1.6 आहे. पण तरीही भारत हा घेत नाही. याची रेंज सुखोई 57 हे 3500 किलोमीटर अंतरापर्यंत उडू शकतं. 3500 किलोमीटर म्हणजे याच्या F-35 च्या दीडपट याची रेंज आहे. तरीही सुखोई 57 घेणार नाही आणि सुखोई 57 ची सर्वात महत्त्वाचा टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर म्हणजे सुखोईची टेक्नॉलॉजी ऑलरेडी भारताला ट्रान्सफर झालेली आहे. 57 साठीची जी ॲडिशनल लागली असती ती सुद्धा भारताला ट्रान्सफर झालीच असती. तरीही गौतम अदानी या भ्रष्ट माणसामध्ये प्राण अडकलेला असल्यामुळे या अमानवी पंतप्रधानांनी हे काम केलेलं आहे. आता यात म्हणजे पुन्हा चीनचं आक्रमण होणार का? ती शक्यता आहे का? वगैरे या गोष्टी वेगळ्या. पण सर्वात महत्त्वाचा भाग चीन या F-35 च्या खरेदीकडे चीनसाठीच्या धोक्याच्या दृष्टिकोनातूनच पाहणार, की भारत F-35 विमान घेतोय हे चीनसाठी धोका आहे. सुखोई 57 घेताना चीनला असं वाटलं नसतं कारण रशिया हे चीनचं पण मित्र आहे. तरीही चीन भारताच्या वाकड्यात जाईल याची संपूर्ण कल्पना असून सुद्धा नरेंद्र मोदी हा अमानवी माणूस गौतम अदानी या भ्रष्ट माणसाला वाचवण्यासाठी म्हणून देशाला धोक्यामध्ये ढकलू पाहतोय आणि ढकललंय त्यांनी आता हे करार करून. ही खरोखर गंभीर गोष्ट आहे. याच्याशिवाय या माणसाने म्हणजे काय काय केलंय एकीकडे तर आम्ही काय मेक इन इंडिया आणि स्वदेशी बनवू वगैरे वगैरे ही सगळ्या बाता झाल्या. प्रत्यक्षात यातलं काहीही भारतामध्ये निर्माण होत नाहीये. आत्ता काही दिवसांपूर्वी एअरफोर्सच्या एअर चीफ मार्शलनी सांगितलं की HAL आम्हाला 11 तेजस देणार होतं त्यातलं एकही तयार नाही. हे हे काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आणि मग असं जर असताना समजा तेजसची एका मॅक 1 किंवा तेजस मॅक 2 मार्क 2 याची किंमत ₹670 कोटी. तर मग या याच्यामध्ये या या दरवर्षी $2 अब्ज देण्याच्या ऐवजी सरळ ती इंजिन्स विकत घ्यायची आणि $1-2 अब्ज जर का तेजससाठी खर्च केले असते, तर तेजसनी यांना जास्त एअरफोर्ससाठी विमानं बनवून दिली असती. पण ते नाही करत आहे. तर त्यांचा म्हणजे घरगुती असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा गळा दाबायचा. अशा पद्धतीने हे सगळं काम आहे.
दुसरं, या भेटीमध्ये नरेंद्र मोदी या अमानवी पंतप्रधानांनी पुन्हा डोनाल्ड ट्रम्पची लाचारी करत असताना हे क्वाड आणि अमेरिकेच्या सहकार्याचा हा आणखीन एक नवीन धोकादायक इश्यू निर्माण करून ठेवला. ट्रम्पच्या आधीच्या कारकिर्दीमध्ये यांनीच, नरेंद्र मोदींनीच ट्रम्प बरोबर 3 करार केले होते. त्याच्यामध्ये भारताची सिक्युरिटी ही अमेरिकेच्या सिक्युरिटी सिस्टीम बरोबर इंटिग्रेट केली. त्यामुळे भारताला आता क्वाडमध्ये सामील होणं हे कंपल्सरी त्यावेळेला होऊन गेलं आणि मार्को रुबियो हा जो त्यातला कायदा आहे, याला भारताला मान्यता द्यावी लागली. आता भारताला याच्यात दुसरा काही मार्गच उरलेला नाही. त्याला त्या क्वाडमध्ये राहावं लागेल. ज्या क्वाडच्या विरोधामध्ये चीन सतत काही ना काहीतरी करत राहील. आपल्या उरावर चीन बसलेला आहे. अमेरिका तिथून 22,000 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे अमेरिकेला तेवढा धोका नाही जेवढा भारताला या गोष्टीचा धोका आहे. तिसरी गोष्ट, आत्ता अमेरिकेमध्ये जाण्याच्या 1 दिवस आधी नरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची समिट झाली, त्या समिटमध्ये भारताने भाषण तर काय केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँड वगैरे का सगळा बिनडोकच कारभार होता. त्या भाषणानंतर त्या सगळ्या एआयचं जे ती कॉन्फरन्स समिट जे होतं ते ओपन सोर्स एआय साठीचं होतं. ग्लोबलाइज्ड ओपन सोर्स त्याचा ठेवायचा. जेणेकरून तो सोर्स कोड जगभरामध्ये ते एआय वापरत असलेल्या प्रत्येकाला उपलब्ध असेल. याबद्दल त्या समिटमध्ये भाग घेतला आणि तिथून दुसऱ्या दिवशी अमेरिकेमध्ये आल्यानंतर आता भारताने एआयच्या बाबतीमधली म्हणजे अमेरिकन टेक्नॉलॉजी पुरतच हा त्यांच्याबरोबर करार केला. याच्यामध्ये या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सोर्स कोड हे अमेरिकेकडेच राहणार. भारत फक्त युजर बनणार. याचा सोर्स कोड अमेरिका भारताला देणार नाही. असा करार करून बसले. म्हणजे 2 दिवस आधी पॅरिसमधल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या समिटमध्ये सगळ्या जगातल्या इतर देशांच्या समोर, युरोपियन राष्ट्रांच्या समोर वेगळं बोलायचं. दुसऱ्या दिवशी अमेरिकेमध्ये जाऊन लोटांगण घालायचं. मग काल जे युरोपियन राष्ट्र सगळेजण तिथं सामील झाले होते, त्यांच्या मनात तुमची काय इज्जत राहणार? हे काही गोष्टीचा विचार करायचा नाही. आणि आता अमेरिका का भारताला सांगतोय, की सिक्युरिटीच्या ॲस्पेक्टनी जे काही रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल, क्वांटम कम्प्युटिंग असेल, चिप्स मॅन्युफॅक्चरिंग असेल, या सगळ्याच्या विकासासाठी म्हणून भारताने त्याचा ह्युमन रिसोर्स हा अमेरिकन बॉसेसच्या मार्गदर्शनाखाली हा याच्यामध्ये वापरायचा. पण मालकी हक्क, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आदी गोष्टींपैकी एकही गोष्ट अमेरिकेकडून मिळणार नाही. यात काही आर्थिक सवलत असणार आहे का? याच्याही बद्दलची काही स्पष्टता नाही. स्पेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये सुद्धा आत्तापर्यंत भारताची स्पेस टेक्नॉलॉजी इस्रोची ही इंडिपेंडंट होती, ही सॉव्हरीन होती, सार्वभौम होती. आता पुन्हा स्पेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये भारताने अमेरिकेबरोबर संयुक्त इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटसाठी म्हणून करार केला. याच्यामध्ये पुन्हा सर्व सोर्स कोड हे अमेरिके कंपन्यांकडेच राहणार. याच्यानंतर चीनला कंट्रोल करण्यासाठी अमेरिका एक इकॉनॉमिक कॉरिडॉरचा करार करत होती. त्याही करारावरती नरेंद्र मोदींनी सह्या केल्या. म्हणजे आज मी एका ठिकाणी एक फोटो पाहिला. 2 बिगेस्ट सरेंडर्स, 2 सर्वात मोठ्या जगातल्या शरणागती. एक पहिली शरणागती होती ही जनरल नियाझी, पाकिस्तानचे. हे भारताच्या लष्करासमोर 1971 साली शरणागतीच्या करारावर सही करताना. आणि दुसरा हा, या अमानवी पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प या माणसासमोर गौतम अदानीला वाचवण्यासाठी जे लोटांगण घातलं आणि ही जी संपूर्ण शरणागती पत्करली, जी स्ट्रॅटेजिक इंटरेस्टला धोका पोहोचवते, ह्याचे डिटेल्स येणाऱ्या काळामध्ये मेनस्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा येतील. पण या सगळ्या बाबतीमध्ये, या इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये अमेरिका भारताला काय सहकार्य करणार याच्याबद्दलचे काहीही डिटेल्स उपलब्ध नाही. म्हणजे अगदी थायलंडमध्ये, म्यानमारमध्ये, बांगलादेशमध्ये जे काही या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टनी डेव्हलपमेंट करायच्या, याच्यातल्या या देशांमधल्या जमिनी कुठल्या देशाच्या ताब्यामध्ये येणार आहेत, कोणाला त्या मिळणार आहेत, याच्याबद्दल काहीही क्लॅरिटी या संपूर्ण डिस्कशनमध्ये नाही. किंवा यासाठी लागणारा फायनान्स, यासाठी लागणारा आर्थिक पुरवठा हा कोण करणार? काय गरज आहे भारताला थायलंडमध्ये जाऊन काहीतरी बेस क्रिएट करायची किंवा आणखीन म्यानमारमध्ये जाऊन करण्याची? हे जर केलं तर भारताला चीनकडून धोका जास्त निर्माण होईल. काहीही कारण नसताना आणि भारत हा नॉन अलाइंडचा पार्ट राहिलेला असून सुद्धा
आता नरेंद्र मोदींसारखा अमानवी माणूस या असल्या काहीतरी गोष्टी करायला निघणार आहे. ट्रम्पनी बांगलादेशचा प्रश्न सुद्धा भारतावरती सोडून दिला. म्हणजे ज्या प्रश्नाला नरेंद्र मोदी या माणसाला प्रश्नच कळला नाही आणि उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे ते येण्यासारखं इकडं तिकडं बस चुकल्यासारखा चेहरा करून बघत राहिले. त्याला डोनाल्ड ट्रम्पनी उत्तर दिलं आणि सांगितलं, हा प्रश्न मी आता भारतावर सोडून देतो. सेंट मार्टिन्स हे बेट अमेरिका बांगलादेशकडे अनेक वर्षांपासून मागताय आणि ते मिळत नसल्यामुळे अमेरिकेने बांगलादेशाला मदत बंद केलेली आहे पूर्णपणे. तरीही यांचं घालीन लोटांगणबंदीने चरणं चालूच आहे त्यांच्यासमोर. आता सर्वात आणखीन एक गंभीर मुद्दा. आतापर्यंत भारत रशियाकडून क्रूड ऑइल विकत घेत होता आणि लिक्विड नॅचरल गॅस जो आहे तो रशियाकडून घेत होता. आता या अमानवी पंतप्रधानांनी करार केलेला आहे या डोनाल्ड ट्रम्प बरोबर की यापुढे भारत क्रूड ऑइल आणि LNG हे अमेरिकेकडून विकत घेईल. कारण डोनाल्ड ट्रम्पची घोषणा होती, ड्रिल बेबी ड्रिल. हे लागलं बेबी, सुरू झालं. आता अमेरिकेकडून घेणार. आता याचा सरळ सरळ काय दिसतंय आपल्याला की अमेरिकेला आता त्यांच्या ऑइलसाठीचे बायर हवेत आणि हा जर का शरणागती पत्करायला तयार आहे, याची दुखती नस किंवा याचा प्राण ज्या पोपटामध्ये गौतम अदानीमध्ये अडकलेला आहे, तो गौतम अदानी जर का आता अमेरिकन न्यायालयाच्या समोर शरणागत अवस्थेमध्ये येऊ शकतो आहे, त्यावेळेला ते नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल करणार आणि तेच होत आहे. म्हणजे पश्चिम आशियामधून आतापर्यंत भारत सगळा क्रूड ऑइल हे घेत होतं. आता पश्चिम आशियापेक्षा दुप्पट अंतरावरून अमेरिकेहून भारत क्रूड ऑइल घेणार. त्यात जास्त धोकादायक मार्ग आहे. हे अत्यंत अवास्तव आहे. तरीही हे करायला हा अमानवी पंतप्रधान तयार झाला. आणि त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये सुद्धा भारताने सर्व तेल अमेरिकेकडूनच इम्पोर्ट करावं असं त्यात सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे. आणि हे धोरण तुम्ही लक्षात घ्या. अनेक अर्थांनी महत्वाचं आहे. रशियाकडून मिळणारं क्रूड ऑइल हे भारताला आतापर्यंत रशियन करन्सी म्हणजे रुबल असेल किंवा दिरहॅम आणि दिनार असेल, या सौदी अरेबियन आणि या करन्सीजमध्ये मिळत होतं. आता ते मिळणार नाही, कारण ते 100% अमेरिकेकडून घ्यायचं. म्हणजे ते 100% डॉलरमध्ये खरेदी करायची. हे चालले होते डिडॉलरायझेशन करायला. त्यांनी दिला दम. आता हे डॉलरमध्ये त्याच्याकडून विकत घेणार आणि डॉलरमध्ये विकत घेणार म्हणजे ऑलरेडी रुपया कमकुवत झालाय. त्या परिस्थितीमध्ये आणखीन भारताकडचे डॉलर खर्च होणार. म्हणजे परकीय गंगाजळी तर कमी होणारच, रुपया सुद्धा अतोनात घसरणार. येणाऱ्या काळामध्ये अतोनात घसरणार. दिवाळखोरीची अवस्था येईल. इतकी महागाईचा सुळसुळाट या संपूर्ण देशामध्ये या गोष्टीचा परिणाम म्हणून निर्माण होईल. याचा ब्युरोक्रॅट्सनी विचार केला असेल, पण ज्याला विचारच करायचा नाहीये, ज्याला कोणाचा सल्लाच घ्यायचा नाहीये, ज्याचा सगळा प्राण या गौतम अदानी नावाच्या त्याच्या पोपटामध्ये प्राण अडकलेला असताना काय तो करेल? त्यांनी लाचारी पत्करण्याचं धोरण स्वीकारलं आणि दाखवून दिलं की अमेरिकेच्या मनामध्ये स्ट्रॅटेजिक इंटरेस्टच्या बाबतीमध्ये भारताचं स्थान हे दुय्यम नाही, तिय्यमच्या पलीकडे आहे. आणि हे आपलं येडं तिकडे जाऊन काय करत होतं की डोनाल्ड ट्रम्पची घोषणा आहे मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन. मग आमची घोषणा काय आहे? मिगा, मेक इंडिया ग्रेट अगेन. आणि कसं इंडिया ग्रेट अगेन? ते असं सरेंडर करून. आणि मग ते मागान, मिगान, मेगा, ते मागे एका ठिकाणी बोलले 2AB. आणखीन असं काय 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 सगळा तो वेडेपणा चालूच असतो. तर हे सगळं झालेलं आहे. आणि भारताचा वापर हा अत्यंत अर्थहीन आश्वासनं देऊन स्वतःचा पाय संघर्ष क्षेत्रातून मागे घेऊन अमेरिका भारताला एखाद्या प्याद्यासारखं वापरून घेणार आहे आणि अमेरिकन उत्पादनांना बाजारपेठ म्हणून हे करून देणार आहे. आता याचा विचार भारतातल्या नागरिकांनी विचार करण्याची अत्यंत गरज आहे. अत्यंत गरज आहे. आणि हे जर नाही करू शकलो तर हा मनुष्य आपल्याला भयंकर अरिष्ट्यामध्ये ढकलायला निघालेला आहे. याला काही घेणं देणं नाही. त्याला कोणाचीही पर्वा नाही. कोणाचीही पर्वा नाही. आणि यामुळे भारताची ब्रिक्समध्ये जी काही पोझिशन आहे, ब्रिक्स ही जी संघटना भारताच्या पुढाकाराने निघाली, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, हे ब्रिक्स नेशनचा ग्रुप, ज्या ब्रिक्स नेशनच्या सदस्यांची संख्या या पाश्चिमात्य देशांच्या संख्येपेक्षा जास्त आहे, तरीही एक डरपोक पंतप्रधान असल्यामुळे या ब्रिक्स मधला भारताचा रोल सुद्धा आता अत्यंत संशयास्पद होणार.
ब्रिक्स नेशन सुद्धा आता भारताला किंमत देणार नाहीत. आणि त्यांनी ऑलरेडी ब्रिक्सच्या कंट्रीजला 100% टेरिफचा वगैरे सगळा धमकी दिलेलीच आहे. आणि त्यामुळे ह्या नरेंद्र मोदींनी अशी आपली अवस्था आणली. आता हे सगळं होत असताना, हा अमानवी पंतप्रधान तिथं असताना अमेरिकेत पहिल्यांदा काय बोलायला हवं होतं, की ज्या अपमानास्पद पद्धतीने अमेरिकेमध्ये असलेल्या या इल्लीगल इमिग्रंट्सला पाठवलं गेलं, हातापायांमध्ये बेड्या, पायाला चेन बांधलेल्या, साखळदंड बांधलेले, अशा अवस्थेत भारतात पाठवलं गेलं, तर असा अपमान भारतीय नागरिकांचा आम्ही सहन करणार नाही, हे ठासून सांगायला हवं होतं. त्याऐवजी त्यांनी या सगळे लोटांगणं घातली आणि भारतात परत आले. आणि नरेंद्र मोदी हा अमानवी पंतप्रधान, एक अत्यंत डरपोक पंतप्रधान भारतात परत आल्यानंतर अमेरिकेकडून भारताला आणखीन 2 विमानांनी भारतीय नागरिकांना परत पाठवलं गेलं. त्याही भारतीय नागरिकांना हातापायात बेड्या, पायाला चेन बांधली गेली. आणि इतकंच नाही, तर त्यातले जे शीख बांधव होते, त्या शीख बांधवांच्या पगड्या सुद्धा उतरवल्या. इतका भयंकर अपमान हा देशाभिमान शून्य असलेल्या, अत्यंत लाचार मनोवृत्तीमध्ये असलेल्या या नरेंद्र मोदीमुळे हा भारताला अपमान सहन करायला लागतोय. तीळपापड होतो ती दृश्य बघून, की इतका मोठा अपमान भारतीयांचा होतोय आणि माझ्या देशाचा पंतप्रधान तोंड उचकटायला तयार नाहीये त्या अपमानाच्या विरोधामध्ये. आज खरोखर इंदिरा गांधींची आठवण येते. खरोखर, की देशाला स्वाभिमान काय असतो, देशाच्या नागरिकांचा प्रतिष्ठा ही कशी जपायची, हे त्या बाईला कळत होतं. आणि त्यासाठी किंमतही मोजायला ती तयार राहत होती. हे त्याच बाईने या देशाची प्रतिष्ठा दाखवलेली आहे. आणि हे चालले विश्वगुरू व्हायला. त्यांना विचारलेले प्रश्न कळत नाहीत. बस चुकल्यासारखा चेहरा करून इकडे तिकडे पाहत राहतात. बावळट वाटावं चेहरा, असा झालेला चेहरा होता तो. अत्यंत हार्श शब्द वापरावेच लागतायत, कारण इतका भयंकर अपमान या देशाचा आजपर्यंत कधी घडला नव्हता. तो या माणसामुळे आता घडलेला आहे. हे किती दिवस चालू द्यायचं, हे सहन करायचं का? याच्या विरोधामध्ये या सरकारची नाचक्की करायची की नाही करायची, जाहीररित्या व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. आजच्या भागामध्ये आज इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.